गुड इव्हिनिंग. आपण सध्या क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा चॅप्टर चा घेतोय आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मध्ये कालच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ सब किंगडम क्रिप्टोगॅमे त्याच्यामधील डिव्हिजन थॅलोफाइटा पाहिला. सब किंगडम क्रिप्टोगॅमे फर्दर क्लासिफाय इनटू 3 डिव्हिजन. सब किंगडम क्रिप्टोगॅमे फर्दर क्लासिफाय इनटू 3 डिव्हिजन. डिव्हिजन थॅलोफाइटा, डिव्हिजन ब्रायोफाइटा and डिव्हिजन लिडोफाइटा. त्यापैकी डिव्हिजन थॅलोफाइटा म्हणजेच अल्गी. थॅलस means the plant such a plant body which do not have root, stem and leaves. आणि असे रूट, स्टीम आणि लीव्स नसणारे जे प्लांट्स आहेत त्यांचा डिव्हिजन म्हणजेच डिव्हिजन थॅलोफाइटा आहे. आणि तो डिव्हिजन थॅलोफाइटाच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्याचं एक एक्झाम्पल ते म्हणजे स्पायरोगायरा ते आपण पाहिलेले. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे या चॅप्टरचा तो आहे डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन ब्रायोफाइटा. मग डिव्हिजन ब्रायोफाइटाच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर डिव्हिजन ब्रायोफाइटाच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या पहा. द ब्रायोफाइटा or bryophytes, these plants belongs to the division of amphibians kingdom. amphibians plant kingdom जो आहे त्याच्यामध्ये येणारा हा डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन ब्रायोफाइटा आहे. these plants are called as amphibians plant. या प्लांटला amphibians plant म्हटलं जातं. मग या डिव्हिजन ब्रायोफाइटा मध्ये असणारे जे प्लांट्स आहेत त्यांना amphibians plant का म्हटलेले त्याचं कारण का these plants grows in a soil or moist soil. या प्लांट्सला ग्रो होण्यासाठी मॉइस्ट सॉइलची आवश्यकता असते. प्लांट्स बिलॉंग्स टू दिस डिव्हिजन ब्रायोफाइटा required the moist soil for growth and development, but they require lot of water also for the reproduction. त्यांना रिप्रोडक्शन करण्यासाठी म्हणजे नवीन प्लांट्स प्रोड्यूस करण्यासाठी खूप जास्त वॉटरची देखील आवश्यकता असते. म्हणजे पहा ते मॉइस्ट सॉइल मध्ये ग्रो होतात म्हणजे जमिनीवरती वाढतात आणि रिप्रोडक्शन त्यांचं पाण्यामध्ये होतं, त्यांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे ते पाण्यामध्येही वाढतात, इनिशियली ते पाण्यामध्ये ग्रो होतात आणि नंतर जमिनीवरती मॉइस्ट सॉइल मध्ये ग्रो होतात. असे जे काही प्लांट्स आहेत की जे जमिनीवरती वाढतात आणि पाण्यामध्ये राहतात म्हणून त्यांना काय म्हटलंय एम्फिबियन्स प्लांट. जसं की आपण फ्रॉगला काही एम्फिबियन्स एनिमल्स आहेत जसं फ्रॉग की जो पाण्यामध्ये त्याचा जन्म होतो, पाण्यामध्ये तो ग्रो होतो आणि नंतर जमिनीवरती देखील वावरतो. मग पाण्यामध्ये आणि जमिनीवरती दोन्ही ठिकाणी अस्तित्व हॅबिटॅट दाखवणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना एम्फिबियन्स म्हटलं जातं. तर या डिव्हिजन ब्रायोफाइटा मध्ये असणारे प्लांट्स बिलॉंग्स टू डिव्हिजन ब्रायोफाइटा. The plants belongs to division Bryophyta, grows in a moist soil. Bryophyta division मध्ये असणारे प्लांट्स हे मॉइस्ट सॉइल मध्ये ग्रो होतात. They required water for reproduction. त्याचबरोबर त्यांना रिप्रोडक्शन साठी आवश्यकता असते, वॉटरची आवश्यकता असते. They required water for reproduction and therefore these plants belongs to division Bryophyta are called as amphibians plant. म्हणून या ब्रायोफाइटा डिव्हिजन मध्ये जे प्लांट्स आहेत या ब्रायोफाइटा डिव्हिजन मधील प्लांट्सला काय म्हटलं जातं एम्फिबियन्स प्लांट्स म्हटलं जातं. देन द प्लांट्स बिलॉंग्स टू डिव्हिजन ब्रायोफाइटा हॅव अ थायलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक. या ब्रायोफाइटा डिव्हिजन मध्ये असणारे प्लांट्स हे थायलॉइड आहेत. थायलॉइड म्हणजे कसे की त्यांची बॉडी ही फ्लॅट असते, चपटी असते, रिबन लाईक असते. त्याच्यानंतर ते मल्टीसेल्युलर आहेत आणि ॲटोट्रॉपिक आहेत म्हणजे ग्रीन प्लांट्स आहेत. दे सिंथेसाइज देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रोसेसनं ते त्यांचं अन्न तयार करतात. देन द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी इज अ फ्लॅट. तुम्हाला आता सांगितलं की थॅलस, थायलॉइड त्यांची बॉडी थायलॉइड आहे म्हणजेच फ्लॅट असते, रिबन लाईक असते, पूर्णपणे फ्लॅट असते. अँड विदाउट ट्रू रूट्स, स्टीम and leaves. That is, plants belongs to division Bryophyta do not have root, stem and leaves. Bryophyta division मध्ये असणाऱ्या प्लांट्सला देखील ट्रू रूट, स्टीम आणि लीव्स नसतात म्हणजे विकसित असणारे पानं, खोड आणि मूळ नसतात. Then plant body is made up of stem or leaf like part.
यांची प्लांट बॉडी या पद्धतीनं स्टीम किंवा लिप लाईक पार्टनं बनलेली असते. अँड दे हॅव रूट लाईक रायझॉइड्स. त्यांच्यामध्ये रायझॉइड प्रमाण, रूट प्रमाण काय असतात, रूट सारखे जे स्ट्रक्चर्स असतात त्यांना रायझॉइड्स म्हटलं जातं. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस प्लांट म्हणजे यांना रूट प्रमाण रायझॉइड्स असतात आणि स्टीम ही पानांसारखी असते, लीफ लाईक असते. ब्रायोफायटे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. ब्रायोफायटे मध्ये फूड आणि वॉटरच्या कंडक्शनसाठी, फूड आणि वॉटरच्या कंडक्शनसाठी स्पेसिफिक टिश्यूज म्हणजेच झायलेम अँड फ्लोएम टिश्यू दॅट इज व्हॅस्क्युलर सिस्टीम इज अब्सेंट इन दिस प्लांट्स. या ब्रायोफायटा प्लांट्स मध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम अब्सेंट असते. देन दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन असेक्शुअली. ते असेक्शुअली स्पोर फॉर्मेशन ने रिप्रोड्यूस होतात. द प्लांट्स बिलोंग्स टू डिव्हिजन ब्रायोफायटा रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल moss. Moss is also called as Phaneria. Second example Mertensia and third example is Aricia. तर पहा Phaneria, Mertensia आणि Aricia हे जे काही मॉस, मर्केन्सिया, रिसिया हे त्याचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत डिव्हिजन ब्रायोफायटाचे. त्याच्यानंतर मॉस जो पहिला फर्स्ट एक्झाम्पल आहे डिव्हिजन ब्रायोफायटा मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे मॉस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फनेरिया. मॉसलाच फनेरिया म्हटलं जातं. देन स्ट्रक्चर ऑफ दिस मॉस. या मॉसचं स्ट्रक्चर आणि त्याच्या काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पहा. इट मोस्ट कॉमन फाउंड ब्रायोफाइट. मॉस हा ब्रायोफायटा डिव्हिजन मध्ये असणारा अतिशय कॉमन ब्रायोफाइट आहे, म्हणजे सर्वत्र आढळणारा, जनरली फाउंड होणारा, सापडणारा हा ब्रायोफाइट आहे, मोस्ट कॉमन ब्रायोफाइट. देन इट ग्रोज, ग्रो होतात मॉस, फनेरिया. फनेरिया ग्रोज इन ओल्ड डॅम प्लेसेस. जुने ज्या भिंती असतील घराच्या, जुन्या घराच्या ओलसर भिंतींवरती किंवा ओलसर ठिकाणी या किंवा ओलसर झाडांची जर खोडं असतील, ट्रंक ऑफ ट्रीज, तर त्याच्यावरती या फनेरियाची ग्रोथ होते. म्हणजे पहा वेल्वेटी, वेल्वेट सारखं तुम्ही भिंतीवरती, विटांवरती, जुन्या भिंतीवरती पावसाळ्याच्या दिवसात वेल्वेटी एक ग्रीन कलरचं कोटिंग पाहिलं असेल, तर ते ग्रीन कलरचं जे कोटिंग असतं ते म्हणजेच हे मॉस असतात, फनेरिया असतात. इट ग्रोज ऑन डॅम, ओल्ड डॅम वॉल्स. जुन्या ओलसर भिंतींवरती या मॉसची ग्रोथ होते. इट ऑल्सो ग्रोज ऑन ट्रंक ऑफ ट्रीज. झाडाच्या खोडावरती देखील याची ग्रोथ होते. अँड डॅम्प ग्राउंड, ओलसर ठिकाणी जमिनीवरती देखील हे मॉस ग्रो होतात. ड्युरिंग द रेनी सीझन, पावसाळ्याच्या दिवसात जुन्या भिंती, झाडांची खोडं आणि ओलसर जमिनीवरती या मॉस म्हणजे फनेरियाची ग्रोथ मोठ्या प्रमाणात होत असते. फनेरिया प्लांट इज स्मॉल प्लांट. फनेरिया हा अतिशय स्मॉल प्लांट असतो. हे लहान आकाराचे वनस्पती आहे. अँड कन्सिस्ट ऑफ मायन्यूट ग्रीन लीफ. त्यांना अतिशय सूक्ष्म असे, मायन्यूट म्हणजे सूक्ष्म असे ग्रीन लीफ असतात. ते पूर्णपणे पानांप्रमाणे डेव्हलप झालेले नसतात, लीफ लाईक स्ट्रक्चर असतात. अँड these leaf like structure are crowded at the apex. या apex वरती त्या leaf like structure ची गर्दी असते. तर अशा पद्धतीची कॅरेक्टरिस्टिक्स या मॉसच्या आहेत किंवा फनेरियाच्या आहेत. पहा मॉस हे कशाचं एक्झाम्पल आहे, फनेरिया हे कशाचं एक्झाम्पल आहे, डिव्हिजन ब्रायोफायटाचं एक्झाम्पल आहे. डिव्हिजन ब्रायोफायटा मध्ये जेवढ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सर्व कॅरेक्टरिस्टिक या मॉस, त्याच्यानंतर मर्केन्सिया, रिसिया या सर्व प्लांट्स मध्ये त्याच कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर एकदा आपण ब्रायोफायटाच्या कॅरेक्टरिस्टिक रिवाइज करू, म्हणजे फनेरिया आणि मर्केन्सियाच्या कॅरेक्टरिस्टिक तुमच्या लक्षात येतील. तर पहा, द प्लांट्स बिलोंग्स टू दिस डिव्हिजन ब्रायोफायटा आर ग्रोज ऑन अ मॉइस्ट सॉइल. ब्रायोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे प्लांट्स हे मॉइस्ट सॉइल मध्ये म्हणजे ओलसर ठिकाणी ग्रो होतात आणि जास्त करून यांची वाढ पावसाळ्यात होते, रेनी सीझन मध्ये. देन दे रिक्वायर्ड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. या ब्रायोफायटा डिव्हिजन मधील प्लांट्स हे मॉइस्ट सॉइल मध्ये ग्रो होतात आणि त्यांना रिप्रोडक्शन साठी वॉटरची आवश्यकता असते. Therefore these plants are also called as amphibians plant. ही महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे पहा. These plants are called as amphibians plant. तुम्हाला असं ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं, डॅश प्लांट्स आर कॉल्ड एज amphibians plant. कुठल्या प्लांट्सला amphibians plant म्हटलं जातं, तर डिव्हिजन ब्रायोफायटा मध्ये जे काही प्लांट्स असतात त्यांना
amphibians plant म्हटलं जातं. The plants belongs to this division have thyroid, multicellular and autotrophic. या ब्रायोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे प्लांट्स ऑटोट्रॉपिक आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि थायलॉइड बॉडी असणारे आहेत. त्याचबरोबर दे डू नॉट हॅव ट्रू रूट, लीव्स अँड स्टीम. त्यांच्यामध्ये ट्रू रूट, लीव्स आणि स्टीम नसतात, म्हणजे त्यांना खोड, पान आणि मूळ हे ऑर्गन नसतात. देन ब्रायोफायटा डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे यांच्यामध्ये फूड आणि वॉटरच्या कंडक्शन साठी झायलेम आणि फ्लोएम असे टिश्यू देखील नसतात. अँड दिस ब्रायोफायटा आर रिप्रोड्यूस बाय द स्पोर फॉर्मेशन. हे ब्रायोफाइट्स स्पोर फॉर्मेशन न रिप्रोड्यूस होत असतात. याच्यानंतर या ब्रायोफायटाचं जे आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहतोय ते आहे फनेरिया. फनेरियाच्या फर्दर पुढच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपण पुढे डिटेल मध्ये पाहू. तर पहा, फनेरिया मध्ये तुम्हाला फनेरियाची जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे ती काय सांगितली की फनेरिया हे मोस्ट कॉमनली फाउंड होणारे ब्रायोफाइट आहेत. फनेरिया आर मोस्ट कॉमन फाउंड ब्रायोफाइट. अतिशय सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळणारे. तुम्ही हे फनेरिया पाहिलेले असतील पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिंतींवरती जे हिरवट रंगाचं जे शेवाळ वाढलेलं असतं, शेवाळ नसतं ते अल्गी नसतात, तर ते काय असतात, ब्रायोफाइट्स असतात. वेल्वेट प्रमाणे कोटिंग झाडाच्या खोडांवरती, ओलसर ठिकाणी किंवा भिंतींवरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते जे काही ग्रीन कोटिंग असतं, वेल्वेटी कोटिंग असतं, ते मॉस किंवा फनेरिया आहे. इट ग्रोज ऑन ओल्ड डॅम वॉल्स, ट्रंक ऑफ ट्रीज, डॅम ग्राउंड ड्यूरिंग द रेनी सीझन. अँड फनेरिया प्लांट इज अ स्मॉल प्लांट. फनेरिया हा अतिशय स्मॉल प्लांट असतो, आकाराने अतिशय लहान असतो. अँड इट हॅज मायन्यूट लीफ लाईक स्ट्रक्चर्स. याच्यावरती असंख्य मायन्यूट म्हणजे सूक्ष्म लीफ लाईक असे स्ट्रक्चर्स त्याच्या एपेक्स वरती ग्रो झालेले असतात. हा त्याचा एपेक्स आहे. या एपेक्स वरती हे स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स ग्रो झालेले असतात. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फनेरिया. या फनेरियाच्या पुढच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या अशा आहेत. फनेरिया प्लांट रिप्रोड्यूस. फनेरियामध्ये दोन प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. फनेरिया रिप्रोड्यूस सेक्शुअली एज वेल एज असेक्शुअली. फनेरिया हे सेक्शुअली देखील रिप्रोड्यूस होतात आणि असेक्शुअली देखील रिप्रोड्यूस होतात. फनेरिया रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय द गॅमेट्स. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, फनेरिया reproduce sexually by gametes. फनेरिया हे सेक्शुअली गॅमेट्सच्या सहाय्याने रिप्रोड्यूस होतात. and they reproduce asexually by spores grows in sporangium. स्पोरेंजियम मध्ये ग्रो होणाऱ्या स्पोर्स पासून त्यांचं कोणतं रिप्रोडक्शन होतं? स्पोर्स पासून त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. गॅमेट्स पासून ते सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. मॉस और फनेरिया रिप्रोड्यूस sexually with the help of gametes and asexually with the help of spores, and these spores are grows in a sporangium. These sporangiums are present in sporangium कुठे असतात तर हा जो कॅप्सूल आहे या कॅप्सूल मध्ये स्पोरेंजियम ग्रो होतात. स्पोरेंजियम grows in a capsule. Grows in capsule. स्पोरेंजियमची जी ग्रोथ आहे ती कॅप्सूल मध्ये होत असते. कॅप्सूल मध्ये स्पोरेंजियम ग्रो होतात. आफ्टर मॅच्युरिटी कॅप्सूल रिलीजेस द स्पोर. आफ्टर मॅच्युरिटी नंतर म्हणजे जेव्हा हे कॅप्सूल परिपक्व होतात तेव्हा त्याच्यात ग्रो झालेले स्पोर्स एअर मध्ये हवेमध्ये रिलीज केले जातात. कॅप्सूल लिबरेट स्पोर्स. मॅच्युरिटी नंतर कॅप्सूल जे आहे ते ब्रेक होतात, बस्ट होतात आणि त्याच्यातून स्पोर्स हे एअर मध्ये रिलीज केले जातात. जेव्हा ते एखाद्या मॉइस्ट प्लेस वरती लँड होतात तिथे ते जर्मिनेट होतात आणि त्याच्यापासून नवीन मॉस किंवा नवीन फनेरिया ग्रो होतात. तर अशा पद्धतीनं
हे पहिले एक्झाम्पल डिव्हिजन ब्रायोफायटाचं आपण पाहितलं, ते म्हणजे मॉस किंवा फनेरिया. तर पहा, मॉस, फनेरिया हे अतिशय स्मॉल प्लांट आहेत, कॉमन ब्रायोफाइट आहेत. ते कुठं ग्रो होतात तर ओल्ड डॅम पॉल्स, ट्रंक ऑफ ट्रीज, देन मॉइस्ट सॉइल ड्यूरिंग द रेनी सीझन. फनेरिया हे स्मॉल प्लांट्स आहेत, त्यांना लीफ लाईक स्ट्रक्चर्स, मायन्यूट लीफ लाईक स्ट्रक्चर्स असतात की जे एपेक्स वरती ग्रो झालेले असतात आणि ते सेक्शुअली गॅमेटच्या सहाय्याने रिप्रोड्यूस होतात आणि असेक्शुअली स्पोरच्या सहाय्याने रिप्रोड्यूस होतात. आणि ते स्पोर्स त्यांच्या कॅप्सूल मध्ये, स्पोरेंजियम हे कॅप्सूल मध्ये ग्रो होतात आणि जेव्हा कॅप्सूल मॅच्युअर होतात तेव्हा ते ब्रेक होऊन स्पोर्स एअर मध्ये लिबरेट करतात. तर अशा पद्धतीनं हे आपण डिव्हिजन ब्रायोफायटाचं पहिले एक्झाम्पल पाहितलं, मॉस. आता याच्यानंतर आपल्याला आणखी एक एक्झाम्पल पाहायचंय, ते आहे मर्केन्सिया. हे मर्केन्सिया काय आहे? मर्केन्सिया प्लांट्स हे ब्रायोफायटा डिव्हिजनचंच एक एक्झाम्पल आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं तर सिमिलर मॉस आणि फनेरिया, मॉस किंवा फनेरिया, या फनेरियाचं जसं स्ट्रक्चर आहे, जशा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, सेम तशाच कॅरेक्टरिस्टिक मर्केन्सिया मध्ये आहेत, परंतु एक्झाम मध्ये आपल्याला ते सेपरेट विचारलं जातं म्हणून आपण तो पॉइंट सेपरेटली पाहतो. तर नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट एक्झाम्पल मर्केन्सिया. सेकंड एक्झाम्पल मर्केन्सिया. मर्केन्सिया मर्केन्सिया मर्केन्सियाची अगोदर आपण डायग्राम ड्रॉ करू. मर्केन्सिया कशा आहेत, मर्केन्सियाची डायग्राम अगोदर मी ड्रॉ करतोय. या पद्धतीनं त्याची फ्लॅट रिबन लाईक बॉडी या मर्केन्सियाला देखील असते. या पद्धतीनं यांची बॉडी ही फ्लॅट असते, रिबन लाईक असते. त्याचबरोबर दे हॅव थॅलस बॉडी, थायरॉइड बॉडी. यांची बॉडी जी आहे ही थायरॉइड बॉडी आहे. कशी? थायरॉइड बॉडी आहे. त्याच्यानंतर म्हणजे फ्लॅट लिप लाईक पार्ट त्यांना असतो. त्याचबरोबर त्याचे जे काही हे लिप लाईक वरचा जो भाग आहे या ठिकाणी या पद्धतीनं स्पोरेंजियम इथं देखील ग्रो होत असतात. इट ऑल्सो डेव्हलप अ स्पोरेंजियम. इथं देखील त्यांच्यामध्ये स्पोरेंजियम डेव्हलप होत असतात. हे आहे स्पोरेंजियम, की ज्याच्यामध्ये स्पोर्स प्रोड्यूस होतात असेक्शुअल रिप्रोडक्शन साठीचे. ही त्यांची थायरॉइड बॉडी आहे. हा मधला जो पार्ट आहे याला म्हटलं जातं एपेक्स. एपेक्स रिजन आहे. आणि या थायरॉइड बॉडीच्या लोअर साइडला इथं या पद्धतीने रूट लाईक स्ट्रक्चर्स असतात, ज्या रूट लाईक स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? रायझॉइड्स. तर अशा पद्धतीनं हे सेकंड एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे? मर्केन्सिया. याला म्हटलं जातं मर्केन्सिया. मग या मर्केन्सियाच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर मर्केन्सियाच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पहा. हा जो पार्ट आहे इथला याला म्हटलं जातं स्टॉल. स्टॉलच्या वरती स्पोरेंजियम किंवा कॅप्सूल ग्रो झालेले असतात. त्याला कॅप्सूल म्हणून. कॅप्सूल हे कुठं ग्रो झालेले? स्टॉल वरती ग्रो झालेले असतात. तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आहे मर्केन्सियाचं. आता याच्यानंतर मर्केन्सियाच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे मर्केन्सियाची, इट बिलॉंग्स टू सब किंगडम. कोणत्या सब किंगडम मध्ये येतात हे?
क्रिप्टोगॅमे आणि डिव्हिजन कोणता आहे हा ब्रायोफायटा. दिस मर्केन्सिया बिलॉंग्स टू सबकिंगडम क्रिप्टोगॅमे and division ब्रायोफायटा. मर्केन्सिया हे सब किंगडम क्रिप्टोगॅमे आणि डिव्हिजन ब्रायोफायटा मधील प्लांट्स आहेत. म्हणजे जर आपण त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं मर्केन्सियाचं तर सब किंगडम क्रिप्टोगॅमे आणि डिव्हिजन ब्रायोफायटा आहे प्लांट्स किंगडम मध्ये. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक इट ग्रोज इन, जसं आपण फनेरिया पाहिलं, फनेरिया कुठे ग्रो होतात तर ओल्ड डॅम्प ऑल्स, ट्रंक ऑफ ट्रीज, मॉइस्ट सॉइल ड्यूरिंग रेनी सीजन. सेम त्याच पद्धतीनं हे मर्केन्सिया देखील ओल्ड डॅम्प प्लेसेस वरती ग्रो होतात किंवा ओल्ड डॅम्प ऑल्स वरती ग्रो होतात, स्पेशली ड्यूरिंग द रेनी सीजन. रेनी सीजन मध्ये हे ग्रो होतात अँड फॉर्मिंग अ सॉर्ट ऑफ ग्रीन कार्पेट. ग्रीन कार्पेट प्रमाणे एक लेयर तयार करतात. दे ग्रोज ऑन moist old walls during rainy season. पावसाळ्याच्या दिवसामध्ये या वनस्पती या मर्केन्सिया हे जुन्या भिंतींवरती गोलसर भिंतींवरती वाढतात अँड फॉर्म्स sort of green carpet. हिरव्या कार्पेट प्रमाणे गालीचा जो असतो त्या पद्धतीनं ते एक लेयर तयार करतात. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस मर्केन्सिया, या मर्केन्सियाची तिसरी कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलेली, द थॅलस बियर्स नंबर ऑफ रायझॉइड्स. हे जे थॅलस असतात, थॅलॉइड असतात, त्याच्या लोअर सरफेसला असंख्य काय ग्रो झालेले असतात, रायझॉइड्स ग्रो झालेले असतात. Thallus grows number of rhizoids on lower surface. खालचा जो भाग आहे थायरॉइडचा, त्या थायरॉइडच्या लोअर सरफेसला असंख्य रायझॉइड्स ग्रो झालेले असतात. देन ऑन अपर सरफेस ऑफ थॅलस, या थॅलसच्या वरच्या बाजूला काय आहे, स्टॉल्क आहे. त्या स्टॉल्क वरती काय ग्रो झालेला आहे, कॅप्सूल ग्रो झालेला आहे आणि त्या कॅप्सूल मध्ये अनेक स्पोर्स प्रोड्यूस केले जातात. अपर सरफेस ऑफ थॅलस has capsule which produces, capsule काय प्रोड्यूस करतो, स्पोर प्रोड्यूस करतो. दिस कॅप्सूल प्रोड्यूसेस द स्पोर्स. द कॅप्सूल ऍट मॅच्युरिटी, ज्यावेळी कॅप्सूल मध्ये मॅच्युरिटी येते, द कॅप्सूल ऍट मॅच्युरिटी लिबरेट द स्पोर्स. कॅप्सूल मध्ये जेव्हा मॅच्युरिटी येते तेव्हा ते कॅप्सूल मधून लिबरेट केले जातात आणि ते स्पोर्स ओल्ड डॅम प्लेसेस वरती, दुसऱ्या ठिकाणी ट्रंक ऑफ ट्रीज वरती लँड होतात. त्या ठिकाणी ते जर्मिनेट होतात आणि नवीन जे काही मर्केन्सिया आहेत ते नवीन मर्केन्सिया त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. तर अशा पद्धतीनं हे सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलं डिव्हिजन ब्रायोफायटाचं, ते म्हणजे मर्केन्सिया. तर मर्केन्सिया काय, मर्केन्सिया इज द स्मॉल प्लांट belongs to subkingdom Cryptogame and division Bryophyta. हे अतिशय स्मॉल प्लांट आहेत की जे सबकिंगडम क्रिप्टोगॅमे आणि डिव्हिजन ब्रायोफायटा मध्ये येतात. देन इट ग्रोज ऑन, हे कुठे ग्रो होतात तर मॉइस्ट ओल्ड वॉल्स, जुन्या ओलसर भिंतींवरती, मुख्य करून स्पेशली रेनी सीझन मध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये याची वाढ होते. अँड फॉर्म्स अ सॉर्ट ऑफ ग्रीन कार्पेट, ग्रीन कार्पेट प्रमाणे एक सॉर्ट ते भिंतीवरती निर्माण करतात. देन थॅलस ग्रोज नंबर्स ऑफ रायझॉइड्स ऑन लोअर सरफेस.
हा जो थॅलस आहे त्याचा फ्लॅट सरफेस, त्याच्या लोअर सरफेसला काही रूट सारखे स्ट्रक्चर ग्रो केले जातात ज्याला रायझोइड्स म्हटलं जातं. आणि थॅलसच्या अप्पर सरफेसला एक कॅप्सूल ग्रो होतो, स्टॉल्क वरती कॅप्सूल ग्रो केला जातो की ज्या कॅप्सूल मध्ये स्पोर्स प्रोड्यूस केले जातात फॉर देअर असेक्शुअल रिप्रोडक्शन. And after the maturity, this capsule burst open and liberate the spores. And when these spores lands on another damp place, moist place, they germinate there to forms a new mercansia. तर अशा पद्धतीनं हे सेकंड एक्झाम्पल डिव्हिजन ब्रायोफायटाचं होतं मर्केन्सिया. आता याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे डिव्हिजन. थर्ड डिव्हिजन आता आपल्याला पाहायचं आहे. तो थर्ड डिव्हिजन आहे डिव्हिजन टेरिडोफायटा. थर्ड डिव्हिजन काय आहे? डिव्हिजन टेरिडोफायटा. डिव्हिजन थर्ड टेरिडोफायटा हा थर्ड डिव्हिजन आहे. डिव्हिजन सब किंगडम क्रिप्टोगॅमेचा थर्ड डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन टेरिडोफायटा. म्हणजे या डिव्हिजन टेरिडोफायटाच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आता पाहू. टेरिडोज म्हणजे काय की असे प्लांट सिंपल किंवा स्मॉल प्लांट हॅव्हिंग सिंपल लीव्स और लीफ लाइक पार्ट्स अँड फायब्रस रूट. फायब्रस रूट आणि सिंपल लिफलेट असणारे जे प्लांट्स असतात त्याला टेरिडोज म्हटलं जातं. तर हे डिव्हिजन टेरिडोफायटा मध्ये असणाऱ्या प्लांटच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पहा. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे आर मेनली फाउंड इन सेडी और डॅम्प प्लेसेस. हे प्लांट्स देखील सावलीच्या ठिकाणी, सेडी प्लेसेस सावलीच्या ठिकाणी आणि डॅम्प प्लेसेस ओलसर ठिकाणी. सावलीमध्ये ओलसर ठिकाणी या टेरिडोफायटा डिव्हिजन मध्ये असणाऱ्या प्लांटची ग्रोथ होत असते. द प्लांट्स belongs to this division grows on shady or damp places. या डिव्हिजन टेरिडोफायटा मधील प्लांट्स हे सेडी डॅम्प प्लेसेस मध्ये ग्रो होतात किंवा सेडी डॅम्प प्लेसेस वरती सावलीमध्ये ओलसर ठिकाणी त्यांची वाढ होते. द प्लांट बॉडी इज मेड अप ऑफ plant body is made up of root, stem and leaves. आपण पहिला जो डिव्हिजन पाहितला डिव्हिजन थॅलोफायटा. थॅलस या शब्दाचा अर्थच होतो की सच अ प्लांट बॉडी विच डू नॉट हॅव रूट, स्टीम अँड लीव्स. म्हणजे ज्या प्लांट्सला रूट, स्टीम आणि लीव्स नसतात त्यांना म्हटलं जातं थॅलोफायटा. त्याच्यानंतर ब्रायोफायटा मध्ये देखील काय आहे की रूट, स्टीम आणि लीव्स नाहीयेत परंतु लीफ सारखं स्ट्रक्चर थॅलस आहे. रिबन लाइक, फ्लॅट रिबन लाइक पार्ट थॅलस असतो आणि ते एम्फिबियन्स प्लांट आहेत. तसं थॅलोफायटा हे प्युअरली ॲक्वेटिक प्लांट आहेत, पूर्णपणे जलचर असतात, पाण्यामध्ये त्यांची वाढ होते जसं की स्पायरोगायरा. थॅलोफायटा मात्र मॉइस्ट प्लेसेस वरती पाण्याच्या बाहेर देखील ग्रो होऊ शकतात. आणि त्याच्यापेक्षा थोडेसे विकसित असणारा हा थर्ड डिव्हिजन आहे डिव्हिजन टेरिडोफायटा. की डिव्हिजन टेरिडोफायटा मध्ये असणारे प्लांट्स हे सेडी डॅम्प प्लेसेस वरती ग्रो होतात आणि यांना रिप्रोडक्शन साठी वॉटरची जास्त आवश्यकता नसते. द प्लांट बॉडी इज मेड अप ऑफ रूट, स्टीम अँड लीव्स. या प्लांटची बॉडी रूट, स्टीम आणि लीव्स पासून बनलेली आहे. म्हणजे यांच्यामध्ये रूट, ट्रू रूट, स्टीम आणि लीव्स असतात. म्हणजे इतर प्लांट्स प्रमाणे पानं असतात, खोड असतं आणि रूट्स देखील असतात. त्याच्यानंतर दे हॅव व्हॅस्क्युलर सिस्टीम. या टेरिडोफायटा मध्ये असणारे जे प्लांट्स आहेत दे हॅव सिंपल व्हॅस्क्युलर सिस्टीम दॅट इज झायलेम अँड फ्लोएम फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड मटेरियल और अदर सबस्टन्सेस. या टेरिडोफायटा डिव्हिजन मधील प्लांट्सला
व्हॅस्क्युलर सिस्टीम असते, म्हणजे कंडक्टिव्ह सिस्टीम असते. झायलेम आणि फ्लोएम यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, की जे वॉटर आणि फूड मटेरियल या प्लांटच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहून नेऊ शकतात. देन दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फर्न प्लांट. या टेरिडोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे जे प्लांट्स असतात त्यांना फर्न प्लांट म्हटलं जातं, और ऑर्नामेंटल प्लांट, त्यांना फर्न प्लांट किंवा ऑर्नामेंटल प्लांट देखील म्हटलं जातं. दे डू नॉट प्रोड्युसेस फ्लावर्स अँड सीड्स. जरी यांच्यामध्ये थ्रू रूट, स्टीम, लीव्स असतील तरी हे प्लांट फ्लावर्स आणि सीड्स प्रोड्यूस करत नाहीत किंवा फ्लावर्स अँड फ्रुट्स प्रोड्यूस करत नाहीत. तर थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली? दे हॅव व्हॅस्क्युलर सिस्टीम. यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम असते, म्हणजेच काय असतात? झायलेम अँड फ्लोएम. कशासाठी असतात हे? फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. वॉटर आणि फूडच्या कंडक्शन साठी यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असते. सिंपल व्हॅस्क्युलर सिस्टीम असणारा हा डिव्हिजन आहे. देन नेक्स्ट, दे डू नॉट बियर फ्लावर्स अँड फ्रुट्स. या वनस्पतींना फुलं आणि फळं येत नाहीत. टेरिडोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे प्लांट्स हे फ्लावरलेस आणि सीडलेस आहेत. त्यांना फुलं आणि बिया येत नाहीत, फळं येत नाहीत. सेक्स ऑर्गन्स आर मल्टीसेल्युलर अँड जॅक्ड बाय स्टेराइल सेल्स. that is reproductive organs. Reproductive organs are, यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात हे मल्टीसेल्युलर असतात. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर मल्टीसेल्युलर अँड जॅक्ड बाय स्टेराइल ऑफ सेल. म्हणजे सेलच्या सहाय्याने ते पूर्णपणे कव्हर केलेले असतात. देन नेक्स्ट, दे फर्टिलाइज्ड एग्स डेव्हलप इनटू द एम्ब्रियो. यांच्यामध्ये जे फर्टिलाइज झालेले एग्स असतात ते एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होतात. फर्टिलाइज्ड एग्स डेव्हलप इनटू एम्ब्रियो. म्हणजे पहा, या टेरिडोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे जे फर्न प्लांट आहेत ते गॅमेट्स प्रोड्यूस करतात. गॅमेटचं फ्युजन होऊन म्हणजेच फर्टिलायझेशन होऊन एग्स तयार होतात आणि त्या एगची डेव्हलपमेंट ही कशामध्ये होते? एम्ब्रियो मध्ये होते. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट पुन्हा प्लांट्स मध्ये होत असते, न्यू प्लांट मध्ये होते. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन नंतर एगचं एम्ब्रियो मध्ये डेव्हलपमेंट होतं. दे असेक्शुअली रिप्रोड्यूस बाय स्पोर्स. Asexually reproduce by spores, grows in sporangium. टेरिडोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे फर्न प्लांट असेक्शुअली स्पोर्सच्या सहाय्याने रिप्रोड्यूस होतात आणि ते स्पोर्स हे कुठे असतात? स्पोरेंजियम मध्ये ग्रो झालेले असतात, स्पोरेंजियमच्या आतमध्ये असतात. देन sporangiums are present in a sori. Sporangium present किंवा sporangium located inside sori, that is brown spot. स्पोरिया ब्राउन कलरच्या असतात, त्याला ब्राउन स्पॉट देखील म्हटलं जातं. ऑन lower surface of leaflet, lower surface of leaflets. या प्लांटचे जे लिफलेट्स आहेत त्या लिफलेटच्या लोअर सरफेसला या सोरी असतात. पहा, असंही सायंटिफिक रिझन विचारलं जातं. देयर आर ब्राउन स्पॉट आर फाउंड ऍट द लोअर सरफेस ऑफ द फर्न प्लांट. फर्न प्लांटचे जे लीव्स आहेत त्याच्या लोअर सरफेसला ब्राउन स्पॉट असतात. त्याचं कारण काय? कि fern plants are belongs to division Pteridophyta. These pteridophytes are reproduced asexually by spores. These spores are grows inside the sporangium and sporangium are present in sori. These sories are brown in color.
and they are located on the lower surface of leaf. Therefore, lower surface of fern plant have a brown spot. Then next, यास डिव्हिजन टेरिडोफायटाचे जे एक्झाम्पल आहेत, जसं थॅलोफायटाचं एक्झाम्पल स्पायरोगायरा, ब्रायोफायटाचं एक्झाम्पल मॉस, फनेरिया, मर्केन्सिया, रिसिया. तसं या डिव्हिजन टेरिडोफायटाचे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल्स इथं लिहितो मी. एक्झाम्पल्स ऑफ डिव्हिजन टेरिडोफायटा मध्ये पहिले एक्झाम्पल आहे सॅलाजेनेला. सॅलाजेनेला, देन लाइकोपोडियम. लाइकोपोडियम. पण हे जे नेम्स आहेत हे तुमच्यासाठी नवीन आहेत थोडेसे, त्याच्यामुळे हे वेगळे वाटतील, परंतु प्रॅक्टिस न ते लक्षात राहतील. सॅलाजेनेला, लाइकोपोडियम, देन फर्न्स etc. आर द एक्झाम्पल्स ऑफ डिव्हिजन टेरिडोफायटा. तर कोणकोणते? सॅलाजेनेला, लाइकोपोडियम आणि फर्न्स हे डिव्हिजन टेरिडोफायटाचे एक्झाम्पल आहेत. डिव्हिजन टेरिडोफायटाच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या थोड्याशा परत मी थोडस सेटिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे बा, क्लिअर दिसत नाहीये, तो प्रश्न आहे थोडासा. तर आता दिसतंय का पहा.